हॅलो एव्हरीवन. आपलं चॅप्टर चालू आहे रेस्पायरेशन अँड सर्क्युलेशन. ठीक आहे. जुन्या सिलेबसमध्ये याचं नाव फक्त सर्क्युलेशन होतं. ठीक आहे. तर काल आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे पाथवे पाहिले, ज्याच्यामध्ये हार्ट डबल सर्क्युलेशन शो करत होतं, ज्याच्यामध्ये आपण पल्मोनरी सर्क्युलेशन आणि सिस्टमिक सर्क्युलेशन पाहिलं. तर आजचा आपला टॉपिक आहे काही डेफिनेशन आणि टर्म्स आपल्याला काय करायच्या, स्टडी करून घ्यायच्या. ठीक आहे. काही कन्सेप्ट आहेत ज्याच्यामध्ये आपण पहिलं सांगू शकतो, याच्यामध्ये हार्टबीट. ठीक आहे. हार्टबीटमध्ये सगळ्यांनाच माहित आहे द रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट कॉल्ड ॲज अ हार्टबीट. ठीक आहे. रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट called as heartbeat. ठीक आहे. ही झाली हार्टबीटची डेफिनेशन. हार्टबीटमध्ये काय होते, रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन काय होते आपल्याला पाहायला मिळते. कशाचं? हार्टचं. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे हार्ट काय होणार, आकुंचन पावणार, आणि रिलॅक्सेशन म्हणजे काय होणार, प्रसरण पावणार. आणि हे आकुंचन आणि हे प्रसरण कसं असते, एक पद्धतीनं लयबद्ध असते ते, म्हणून आपण याला काय म्हणणार, रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट कॉल्ड एज अ हार्टबीट. ठीक आहे. रिदमिक कॉन्ट्रॅक्शन होणार आणि रिदमिक रिलॅक्सेशन होणार, त्याला आपण हार्टबीट म्हणणार. असं नाही की आता आपलं हार्ट कॉन्ट्रॅक्ट झालं आणि अर्ध्या तासानंतर काय झालं, रिलॅक्स झालं, किंवा आता कॉन्ट्रॅक्ट झालं मग मधातच 5 मिनिटानंतर काय झालं, रिलॅक्स झालं, असं नाही. तर हे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन कंटिन्यू काय असते, चालू असते. आणि ते कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन कसं असते, रिदमिक असते, लयबद्ध पद्धतीने होते. आणि त्या लयबद्ध पद्धतीने होणाऱ्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनला आपण काय म्हणतो, हार्टबीट म्हणतो. ठीक आहे. आपल्याला हे सुद्धा माहित आहे, हार्ट बीट्स अबाउट 72 टाइम पर मिनिट. ठीक आहे. हार्ट किती वेळा बीट करते, 72 टाइम. किती, एका मिनिटामध्ये 72 टाइम वेळा काय होते, हार्ट बीट करते. त्याचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन आपल्याला काय होते, पाहायला मिळते. ठीक आहे. याला आपण म्हणणार हार्ट रेट. यालाच आपण म्हणू शकतो, इथे एक छोटीशी डेफिनेशन म्हणू शकतो, हार्ट रेट. हार्ट रेट म्हणजे काय, हार्ट बीट्स अबाउट 72 टाइम पर मिनिट, दिस इज कॉल्ड एज अ हार्ट रेट. त्याला आपण काय म्हणणार, हार्ट रेट म्हणणार. ठीक आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो, इथे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनला एक दुसरा सुद्धा वर्ड वापरतात, म्हणून दुसरी एक डेफिनेशन म्हणते. जसं कॉन्ट्रॅक्शनला आपण म्हणू शकतो, कॉन्ट्रॅक्शन म्हणजेच काय होते, सिस्टोल, आणि रिलॅक्सेशन म्हणजे काय होते, डायस्टोल. ठीक आहे. मग आपण असंही सुद्धा म्हणू शकतो, रिदमिक सिस्टोल अँड डायस्टोल ऑफ हार्ट कॉल्ड एज अ हार्टबीट. त्याला काय म्हणणार आपण, हार्टबीट म्हणणार. ठीक आहे. वन हार्टबीट इन्क्लूड वन सिस्टोल अँड वन डायस्टोल. ठीक आहे. वन सिस्टोल, वन डायस्टोल, देन वी गेट वन हार्टबीट. ठीक आहे. तेव्हा काय होते, एक हार्टबीट कम्प्लीट होते. एक सिस्टोल झाला आणि एक डायस्टोल झाला, त्यानंतर काय होते, एक हार्टबीट होते. ठीक आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो, याच्यामध्ये स्ट्रोक व्हॉल्यूम एक डेफिनेशन येते, स्ट्रोक व्हॉल्यूम. ठीक आहे. स्ट्रोक व्हॉल्यूम मध्ये आपण सांगू शकतो, द हार्ट ऑफ हेल्दी पर्सन पंप 70 ml ब्लड पर 70 ml ब्लड पर बीट. ठीक आहे. हार्ट ऑफ हेल्दी पर्सन, पंप 70 ml ब्लड पर बीट. ठीक आहे. हेल्दी पर्सनचा जर विचार केला तर त्याचा हार्ट एका बीटला 70 ml ब्लड काय करते, पंप करते, आणि त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणतो. दिस इज कॉल्ड एज अ स्ट्रोक व्हॉल्यूम. आता जर हेल्दी पर्सन घेतलं मी समजा, आणि माझं हार्टबीट होता, एक हार्टबीट झालं तर 70 ml ब्लड काय होता, हार्टमधून पंप केलं जात आहे, आणि त्यालाच काय म्हणणार आपण, स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणणार. ठीक आहे. नेक्स्ट असते याच्यामध्ये कार्डियक आउटपुट. आता कार्डियक आउटपुट म्हणजे काय, तिसरी डेफिनेशन ज्याच्यामध्ये सांगू शकतो, आता एका बीटला 70 ml ब्लड पंप होत असेल तर तशा 72 बीट होतात एका मिनिटामध्ये. म्हणजे जर आपण विचार केला 70 ml इंटू 72 बीट्स, ठीक आहे, तर आपल्याला जवळपास 5040 ml ब्लड काय होणार,
एका मिनिटामध्ये काय होणार, पंप केलं जाणार, त्याला आपण काय म्हणणार, कार्डियक आउटपुट. मग कार्डियक आउटपुटची आपण डेफिनेशन बनवणार नियर अबाउट 5 liter blood is pumped during 1 minute called as cardiac output. याला काय म्हणणार आपण, कार्डियक आउटपुट म्हणणार. ठीक आहे, कार्डियक आउटपुट म्हणजे काय होणार याच्यामध्ये, अप्रॉक्सिमेटली 5 liter ब्लड इज पंप ड्युरिंग 1 हार्टबीट, दिस इज कॉल्ड एज अ कार्डियक आउटपुट. जवळपास 5 लिटर ब्लड काय केलं जाते, हार्ट काय करते, पंप करते. किती, एका मिनिटामध्ये 72 हार्टबीट मध्ये. बरोबर, एका हार्टबीट मध्ये 70 ml, तर 72 हार्टबीट मध्ये जवळपास 5040 ml म्हणजे 5 लिटर. ठीक आहे, म्हणजे काय आपण सांगू शकतो की एका मिनिटामध्ये जर हार्ट 5 लिटर ब्लड पंप करत असेल तर त्या व्हॉल्यूमला आपण काय म्हणणार, कार्डियक आउटपुट. त्याला आपण काय म्हणणार, कार्डियक आउटपुट. ठीक आहे, त्यानंतर आपण इथे आणखी एक टर्म येते ज्याच्यामध्ये आपण सांगू शकतो टॅकार्डिया किंवा टॅकाकार्डिया. ठीक आहे, टॅकाकार्डिया म्हणजे काय सांगू शकतो, इन्क्रीज हार्ट रेट. ठीक आहे, किंवा इथे आपण असं म्हणू शकतो फास्ट हार्ट रेट. ठीक आहे, याला म्हणणार फास्ट हार्ट रेट म्हणजे टॅकार्डिया. हे एक मेडिकल टर्म आहे. ठीक आहे, टॅकार्डिया म्हणजे फास्ट हार्ट रेट. जनरली हार्ट रेट असता आपला 72, पण इथे 100 बीट पर मिनिट याच्या जर वर गेला तो रेट तर त्याला म्हणणार टॅकाकार्डिया. ठीक आहे, नेक्स्ट टर्म आहे याच्यामध्ये ब्रॅडाकार्डिया. ठीक आहे, ब्रॅडाकार्डिया म्हणजे आपण सांगू शकतो याच्यामध्ये स्लो हार्ट रेट. याला काय म्हणणार, स्लो हार्ट रेट. जनरली हार्ट रेट आपल्याला माहित आहे, हार्ट रेट किती आहे, 72 बीट पर मिनिट. ठीक आहे, 72 बीट पर मिनिट. मग इथे ब्रॅडाकार्डिया स्लो हार्ट रेट आहे म्हणजे इथे किती, 60 बीट बिलो 60 बीट पर मिनिट. ठीक आहे, एका मिनिटामध्ये 60 पेक्षा जर कमी बीट होत असेल तर त्या पर्सनला ब्रॅडाकार्डिया नावाचा एक प्रकारचा आजार झालेला असं आपण काय करू शकतो, सांगू शकतो. ठीक आहे, परत एकदा पहा, हे डेफिनेशन समजलं असेल. पहिली डेफिनेशन पाहिली आपण हार्टबीट. हार्टबीट मध्ये आपण सांगितलं की रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट कॉल्ड द हार्टबीट. ठीक आहे, हार्टचं लयबद्ध पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट होणं आणि रिलॅक्स होणं याला काय म्हणणार आपण, हार्टबीट म्हणणार. आपल्याला माहित आहे जवळपास हार्ट आपलं 72 वेळा काय होते, बीट करते एका मिनिटामध्ये, आणि त्या 72 वेळा बीट करण्यालाच आपण काय म्हणतो, हार्टचा रेट म्हणतो. ठीक आहे, हार्ट मध्ये आपण सांगितलं होतं कॉन्ट्रॅक्शन असते आणि रिलॅक्सेशन असते. कॉन्ट्रॅक्शनलाच दुसरं नाव आहे सिस्टोल आणि रिलॅक्सेशनला दुसरं नाव आहे डायस्टोल. जेव्हा एक सिस्टोल आणि एक डायस्टोल होणार तेव्हा एक हार्टबीट झालं असं आपण काय करू शकतो, सांगू शकतो. ठीक आहे, मग इथे पुढे सांगितलं स्ट्रोक व्हॉल्यूम. स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय, हेल्दी पर्सनचं हार्ट जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होणार तेव्हा 70 ml ब्लड काय करणार, ते पंप करणार, आणि त्या याला आपण काय म्हणणार, स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणणार. ठीक आहे, कार्डियक आउटपुट म्हणजे काय, हार्ट एक बीट झाला 70 ml, 2 बीट झाले 70 ml, तिसरं बीट झालं 70 ml. ठीक आहे, असे जवळपास 72 बीट झाले. 72 बीट झाल्याच्या नंतर जवळपास 5040 ml ब्लड काय होते, पंप होते. म्हणजे सरळ सरळ आपण सांगू शकतो की एका मिनिटामध्ये जेवढं ब्लड काय केलं जाणार, पंप केलं जाणार, त्याला आपण काय म्हणणार, कार्डियक आउटपुट म्हणणार. इथे इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, एका मिनिटामध्ये जर 5 लिटर ब्लड पंप होत असेल तर एका तासामध्ये किती होणार, एका दिवसामध्ये किती होणार, आणि आपण जन्मलो तेव्हापासून किती ब्लड आपल्या हार्टने पंप केलं असेल हे तुम्ही कॅल्क्युलेट करून पाहू शकता एका बीटमध्ये. बरोबर आहे, एक बीट जवळपास 0.8 सेकंडची काहीतरी असते. ठीक आहे, तर एका मिनिटामध्ये जर 5 लिटर होत असेल तर 10 मिनिटामध्ये किती, त्याच्यावरून तुम्ही कॅल्क्युलेट करून पहा की आपल्या हार्टने किती ब्लड पंप केलेलं आहे. ठीक आहे, मला सांगा तुम्ही याच्यामध्ये की जवळपास एका दिवसामध्ये किती ब्लड पंप होते. ठीक आहे, एका दिवसाचा कार्डियक आउटपुट किती आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण सांगू शकतो टॅकाकार्डिया नावाची एक टर्म आपण पाहिली. टॅकाकार्डिया म्हणजे फास्ट हार्ट रेट. 100 बीट एका मिनिटामध्ये 100 पेक्षा जास्त बीट होत असेल तर त्याला टॅकाकार्डिया म्हणणार. ब्रॅडाकार्डिया म्हणजे स्लो हार्ट रेट, ज्याच्यामध्ये हार्टबीट कमी असतात. 60 बीट पेक्षाही जर कमी हार्टबीट होत असेल कोणत्या पर्सनमध्ये तर त्याला म्हणणार ब्रॅडाकार्डिया. ठीक आहे, ते इरेज करून घेतो. त्याच्यानंतर आपण पाहणार पल्स. ठीक आहे, पल्स काय आहे ते.
नेक्स्ट पॉइंट आहे आपला पल्स. ठीक आहे, पल्स काय आहे हे पाहू आपण. ठीक आहे, तर पल्स म्हणजे आपण याच्यामध्ये सांगू शकतो पल्स इज द प्रेशर वेव्ह. पल्स इज द pressure wave travel through artery during ventricular systole. सिस्टोल म्हणजे तुम्हाला माहित आहे कॉन्ट्रॅक्शन ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. ठीक आहे, हे झाली पल्सची डेफिनेशन. पल्स काय आहे? पल्स हे एक प्रेशर वेव्ह आहे जे आर्टरी मधून काय होते, ट्रॅव्हल करते ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टम. ठीक आहे, पल्स काय? पल्स इज द प्रेशर वेव्ह ट्रॅव्हल थ्रू द आर्टरी ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टम. व्हेंट्रिकल्स, हार्टचे व्हेंट्रिकल्स जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होणार तेव्हा त्याच्यामधलं ब्लड कुठे येणार? आर्टरीमध्ये येणार आणि आर्टरीमध्ये एक ब्लडची काय होणार? वेव्ह निर्माण होणार प्रेशरची. ठीक आहे, आणि त्यालाच आपण काय म्हणणार? पल्स म्हणणार. ठीक आहे, पल्स जनरली पल्स एक काय? पल्स इज द प्रेशर वेव्ह ट्रॅव्हल थ्रू द आर्टरी ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टम. व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे त्याच्यामधलं ब्लड आर्टरीमध्ये आलं आणि त्याच्यामध्ये एक प्रेशर वेव्ह क्रिएट झाली, त्याला म्हणणार आपण पल्स. ठीक आहे, जनरली पल्स मे बी फेल्ट इन एनी आर्टरी लाईज नियर द बॉडी. पल्स फेल्ट इन एनी आर्टरी that lies near the surface of body. ठीक आहे, बॉडीच्या सरफेसवर जी पण आर्टरी राहणार त्या आर्टरीमध्ये आपण काय करू शकतो? पल्स रेट काय करू शकतो? फील करू शकतो. ठीक आहे, जनरली रॅडियल आर्टरी काय केली जाते? यूज केली जाते. कॉमनली रॅडियल आर्टरी of wrist is used to feel pulse. ठीक आहे, काय केलं जाते? रॅडियल आर्टरी जी आहे रिस्ट मध्ये, मनगटामध्ये असणारी रॅडियल आर्टरी काय केली जाते? यूज केली जाते कशासाठी? पल्स रेट फील करण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर आपण सांगू शकतो वन beat generate one pulse. ठीक आहे, एका बीट मध्ये काय होते? एक पल्स निर्माण होते. म्हणजे 72 बीट मध्ये 72 पल्स राहणार. म्हणजे याच्यावरून आपण सांगू शकतो हार्ट रेट इक्वल टू पल्स रेट. ठीक आहे, हार्ट रेट जेवढा आहे तेवढाच काय राहणार? पल्स रेट राहणार. हार्ट रेट म्हणजे 72 बीट पर मिनिट आणि हे काय राहणार? 72 पल्सेस पर मिनिट. ठीक आहे, हार्ट रेट इज इक्वल टू पल्स रेट. त्यानंतर आपण याच्यामध्ये आणखी काय सांगायचं आहे? परत एकदा हे रिपीट करून घ्या. पल्स मध्ये सांगितलं पल्स इज द प्रेशर वेव्ह ट्रॅव्हल थ्रू द आर्टरी ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टम. ठीक आहे, पल्स हे प्रेशर वेव्ह आहे जे आर्टरी मधून रन करत आहे व्हेंट्रिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात त्या टाइमला. जनरली पल्स फील करण्यासाठी आर्टरी यूज करतात जी कोणते बॉडी सरफेस जवळ असली पाहिजे. कॉमनली काय केलं जाते? रॅडियल आर्टरी यूज केली जाते जे रिस्ट मध्ये आहे, तुम्ही फील करू शकता असे बोटं ठेवून. ठीक आहे, त्यानंतर या आर्टरीला आपण म्हणणार रॅडियल आर्टरी. ठीक आहे, डॉक्टर लोक हेच आर्टरी काय करते? यूज करते पल्स रेट फील करण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपण सांगितलं एक हार्टबीट एक पल्स जनरेट करते. म्हणजे हार्ट रेट हे केवढा असते? पल्स रेट एवढा असते. ठीक आहे, त्यानंतर पल्स हाय असते, पल्स रेट हाय असते, हाय पल्स रेट असते. कोणामध्ये हाय पल्स रेट असते ते पाहू. ते सांगू शकतो आपण चिल्ड्रन, त्यानंतर फिमेल आणि स्टँडिंग पोझिशन मध्ये. ठीक आहे, पल्स रेट हाय राहणार चिल्ड्रन मध्ये, फिमेल मध्ये आणि स्टँडिंग पोझिशन मध्ये. त्यानंतर लो राहणार पल्स रेट लो असते याच्या अपोजिट, चिल्ड्रनच्या अपोजिट ओल्डर पर्सन मध्ये, फिमेलच्या अपोजिट मेल मध्ये आणि लॅइंग कंडिशन मध्ये, झोपलेल्या कंडिशन मध्ये. ठीक आहे, पसरलेल्या परिस्थितीमध्ये काय राहणार? ते पल्स रेट लो राहणार. ठीक आहे, हे समजलं असेल पल्स बद्दल पूर्ण. ठीक आहे, आजचा टॉपिक आपण इथे संपू. उद्याला आपण ब्लड प्रेशर आणि ते ब्लड प्रेशर मेजर करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरतात त्याच्याबद्दल काय करू? स्टडी करू. ठीक आहे.